भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्नचिन्ह आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या झालेल्या आहेत. काय लाचार, गुलाम, मग ईडी असेल, CBI असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा IB असेल, अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी, त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. जे सरकार देश, भारत माता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामडी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारत माता, ते सरकार काही करू शकते. आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही, उलट तो पक्षपातीच झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं क्लीन चिट देण्यात आली. जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना तिथे गेल्यावरती क्लीन चिट देण्यात आली. घात, अपघात, इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी, मी म्हटलं ना, खाऊपणा केला आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, नाही, तुमच्या सरकारवर सुद्धा विश्वास नाही, त्याच्यामुळे तुमच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही. अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं? 300च्या आसपास निरपराध लोक मारले गेले. काय झालं? काय 2 सेकंदामध्ये विमान कसं पडलं सांगू शकाल? विमान अहमदाबादला पडलं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं विमानसुद्धा गुजरातमधूनच आलं होतं आदल्या रात्री. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयांपासून सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहे, हे अख्ख्या देशाला आणि जगाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस, इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो. रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, बरं का? तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला. मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख हे ढोंग आहे. पण रावसाहेब, मुख्यमंत्री म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सगळं सत्य चौकशीतून बाहेर. मी तुम्हाला सांगतो ना, तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की संजय गांधी असतील, वायासाहेब रेड्डी असतील, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, गोपीनाथ मुंडे, असे अनेक, VK रावत, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले, बालयोगी, लोकसभा अध्यक्ष बालयोगी, माधवराव सिंधिया, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले आहेत, त्यांचं अपघाताचं चौकशी होऊन त्याचं सत्य बाहेर कधीच आलं नाही. त्यामुळे या अपघाताचंही सत्य बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं? या अपघाताचं सत्य पवार कुटुंबानं बाहेर काढलेलं आहे. खरं म्हणजे काल सुनित्रा पवार आणि त्यांची 2 मुलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे नरेंद्र मोदी आणि शहांना भेटले. फोटो आलेले आहेत. चांगली बैठक झाली असं चित्रावरून दिसतं आहे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतो आहे महाराष्ट्रात, त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं होतं. राजकीय चर्चा यापुढे होत राहील, पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी
त्यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असती. नाही, पण आज सामना संपादकीयमध्ये पुन्हा एकदा रोहित पवारांनी जो उल्लेख केलाय तो अगदी स्पष्ट शब्दात ठळकपणे करण्यात आलेला आहे. त्या विदर्भातल्या नेत्याबद्दल, त्याच्या फाईलवरच्या स्वाक्षरीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे सामना मुखपत्राला किंवा काय भूमिका? नाही, हा संपूर्णच प्रकार संशयास्पदच आहे ना. आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा, कोणत्या फाईलवर एवढा तातडीनं सही हवी होती म्हणून ते अजित पवारांना 2-3 तास त्याने खोळंबून ठेवलं, अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती? सांगा मला. की जे मी म्हणतो आहे की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या, त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का? हा सुद्धा मुद्दा आहेच. सर, एका बड्या नेत्याने देखील युरोपियन एजन्सीची तपास जो आहे तो रोखला असा दावा देखील रोहित पवार. मला माहीत नाही आता या विषयावरती मी चर्चा करणं आम्ही थांबवायला पाहिजे. रोहित पवार सक्षम आहेत, त्यांचं कुटुंब सक्षम आहे. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागासंदर्भात एक मोठा प्रकार झी24 तासने उघडकीस आणलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 16 एकरची जमीन भाजपच्या कार्यकर्त्यांनी 2025 मध्ये खरेदी केलेली होती आणि PDR देताना महसूल विभागाने त्यांच्या कंपनीवरती खैरात केल्याचं. नाही, मेहरबानीवरच हे राज्य चाललेलं आहे ना. खैरात ही सुरूच आहे. गौतम अडाणीवर खैरात, बिल्डरांवर खैरात. पार्थ पवार यांचं एक प्रकरण मध्यंतरी समोर आलं. अशी प्रकरणं राज्यकर्त्यांची समोर येत आहेत आणि ह्या खैरातीवरच हे राज्य टिकून आहे. त्या खैरातीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाला काय मिळतं आहे? रिटर्न गिफ्ट. त्या रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जातात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जमिनींची आणि सवलतींची खैरात सरकारकडून कायम सातत्यानं होते. जवळपास 155 कोटी. मी पाहिलाय तो विषय. तर काय नक्की कारवाई केली पाहिजे? कारवाई काय केली पाहिजे म्हणजे बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीमध्ये अशा तक्रारी आणि असे आरोप वारंवार होत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी मगाशी ज्या तपास यंत्रणेच्या गोष्टी केल्या, विश्वास ठेवा, तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? नाही ठेवता येत. नाही, पण रावसाहेब, एकत्रीकरणाचा विषय आहे. आज खरं तर 12 फेब्रुवारी या दिवशी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन राजकीय विषयावर, विशेषतः एकत्रीकरण दोन्ही गटांचं बोलू द्या ना, त्यांचा विषय आहे ना. हा, मग पण आजची पत्रकार परिषद त्यांनी पुढे ढकलली. त्यांचं असं म्हणणं आहे की अपघाताची चौकशी आणि त्यामध्ये मुद्दे जे आम्ही उपस्थित केले ते सध्या महत्त्वाचे आहेत. पण एकत्रीकरण हा जो विषय आहे, एका बाजूला 17 तारखेला शरद पवारांच्या पक्षाने बैठक बोलावलेली आहे. काय वाटतं? काल मुंबई महानगरपालिकेत महापौरांनी काय पदभार स्वीकारला. आणि तो पदभार स्वीकारताना ह्याच देही याची डोळी पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण लवाजवा महापालिकेत उपस्थित होता. त्यांचं म्हणणं आहे महापौरांचं, मी ऐकलं की मुंबई भ्रष्टाचार मुक्त करू. 4 वर्षात भ्रष्टाचार कोणी केला? त्यांच्याच प्रशासकांनी, नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी नक्कीच चौकशी केली पाहिजे. मुंबई आम्ही सुरक्षित करू म्हणे महिलांसाठी बोलले आहेत ना. जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे ते अपयश आहे. गृहमंत्री कोण आहे या हे महापौरांना तुमच्या माहीत पाहिजे, नवीन महापौरांना. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.